अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. सुप्रीम कोर्टात शैक्षणिक संस्थांच्या अधिकारावर सुनावणी पूर्ण निकाल राखून ठेवला. 29 मे 2026 कोर्टाचा काय निर्णय आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या अधिकाराशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. उत्तर प्रदेश सरकारविरुद्ध अंजुमन इशाअत ए तालीम ट्रस्ट आणि इतर ह्या प्रकरणात विविध राज्य शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकावर 13 मे 2026 रोजी सुनावणी पार पडली. या प्रकरणात न्यायमूर्ती जस्टिस दीपकर दत्ता आणि न्यायमूर्ती जस्टिस मनमोहन यांच्या खंडपीठासमोर विस्तृत युक्तिवाद झाला. सुनावणी दरम्यान देशभरातील अनेक राज्य सरकारे, अल्पसंख्याक संस्था, शैक्षणिक संघटना आणि विविध पक्षकारांनी आपापली बाजू मांडली. या खटल्यात मूळ निकालाविरोधात मोठ्या प्रमाणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विविध डायरी क्रमांकाद्वारे अनेक संस्थांनी न्यायालयात अर्ज सादर केले असून त्यात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची परवानगी, विलंब माफी, खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्याची मागणी, अतिरिक्त कागदपत्रे दाखल करण्याची परवानगी तसेच हस्तक्षेप अर्जाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात देशातील विविध राज्यातील शैक्षणिक संस्था आणि अल्पसंख्याक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे. सुनावणी दरम्यान अनेक वरिष्ठ वकील, अतिरिक्त महाधिवक्ता आणि नामांकित कायदेतज्ञ उपस्थित होते. त्यामुळे या प्रकरणाचे राष्ट्रीय पातळीवर महत्त्व वाढले आहे. काय आहे प्रकरण? हे प्रकरण अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या घटनात्मक अधिकाराशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन, प्रशासनिक स्वायत्तता, शिक्षक नियुक्त्या, प्रवेश प्रक्रिया आणि राज्य सरकारांचा हस्तक्षेप यासारख्या मुद्द्यावर यामध्ये सुनावणी झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा परिणाम देशभरातील अनेक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांवर होण्याची शक्यता आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात विविध राज्य सरकारे आणि संस्था यांची पुनर्विचार याचिका दाखल केल्या होत्या. त्यानंतर या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित. सुनावणी दरम्यान पक्षकारांनी अल्पसंख्याक संस्थांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 30 अंतर्गत मिळणाऱ्या अधिकाराचा मुद्दा जोरदारपणे मांडला. तसेच राज्य सरकारच्या नियंत्रणाचा प्रश्न, संस्थांच्या स्वायत्ततेचा अधिकार आणि शैक्षणिक धोरणामधील हस्तक्षेप यावरही युक्तिवाद करण्यात आला. काही याचिकांमध्ये खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती, तर काहींना निर्णयावर स्थगितीची मागणी केली होती. अनेक अर्जामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेल्या विलंबाची माफी मागण्यात आली आहे. निकालाकडे देशाचे लक्ष. या प्रकरणात अंतिम निर्णयाचा परिणाम देशभरातील हजारो अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः शिक्षक भरती, संस्थांचे प्रशासन, सरकारी नियंत्रण आणि शैक्षणिक स्वायत्तता या बाबीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे. सुनावणी पूर्ण झाल्यावर ॲग्रीमेंट कॉन्सक्ल्युडेड ऑर्डर रिझर्व्ड असे नमूद करत निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे. कोर्टाची ऑर्डर पाहूया. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करू नका. असे नवनवीन अपडेट आपल्याला सहज पाहायला मिळतील. हे पूर्ण PDF अखिल तांबेसर क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून डाउनलोड करू शकता.